गुरु दत्तात्रयांना नमस्कार करून, प्रथम पूज्य गणपती बाप्पांना नमस्कार करून, तसेच कुलस्वामी कुलदेवतांना नमस्कार करून मी आपणासोबत आज पुन्हा ऑनलाईन येत आहे, म्हणजेच लाईव्ह येत आहे. मागील भागात आपण बघितलं की हिंदुस्थानात वेगवेगळे शास्त्र आहेत, अनेक शास्त्र आहेत. त्यातील एक शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. आपल्या हिंदुस्थानात टोटल 4 वेद आहेत. 4 वेदात जे आपल्या हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे 4 वेद आहेत आणि 4 वेदांचे 8 अंग आहेत. 8 अंग म्हणजे ही 8 शास्त्र वेगवेगळी. तर त्यातलं एक ज्योतिषशास्त्र एक अंग आहे. ज्योतिषशास्त्र एक आहे. ज्योतिषशास्त्र हे फार अगाध आहे. अगाध म्हणजे भरपूर मोठं आहे. ते सामान्य आपण माणूस लवकर समजू शकत नाही. त्यात मी प्रयत्न करतो आहे की थोडक्यात तुम्हाला ज्योतिषशास्त्राविषयी माहिती असावी. मी सुद्धा काय खूप मोठा पंडित नाही किंवा काय नाही, पण जेवढा मी अभ्यास केला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? ज्योतिष ज अधिक यो अधिक ती त अधिक ईश. शास्त्र तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीबद्दल किंवा तुमच्या पुढील जीवनाबद्दल सांगतो, ते म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्र आलं कुठून? जेव्हा भगवंतांनी विश्व निर्माण केलं त्यावेळेस अनेक वेद निर्माण केले. त्या वेदातनं अनेक शास्त्र निर्माण. त्यातलंच एक ज्योतिषशास्त्र एक आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा सर्वांचं कल्याणासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, भरपूर काही सांगितलं, तर ते ज्ञान मनुष्यापर्यंत म्हणजे ट्रान्सफर होण्यासाठी ब्रह्मदेवाने प्रथम हे ज्ञान सूर्याला सांगितलं. सूर्यापासून ते ज्ञान पुढे वेदव्यासांना आलं. वेदव्यासांनी पुढे पराशर ऋषी, भृगुमुनी, गर्गमुनी, नारदमुनी, तसेच वाल्मिकी आणि अजून 18 महर्षींना हे ज्ञान पुढे प्राप्त झालं. ॲक्च्युअल ज्योतिषशास्त्राचे मेन आद्य जे आहेत ते म्हणजे भगवान शंकरांनी हे विश्व निर्माण केलं, शास्त्र निर्माण केले. शास्त्र ते पुढे वेद पुढे ते ब्रह्मदेवांपर्यंत आले. तर सांगायचा उद्देश असा आहे की भगवान शंकरांपासून हे सर्व काही उत्पत्ती झालेली आहे. तर ज्योतिषशास्त्र भारतातच नाही तर पूर्ण विश्वातसुद्धा ज्योतिष वेगवेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. आपल्याकडं चंद्रबेस ज्योतिषशास्त्र आहे. थोडक्यात चंद्र आणि जे 27 नक्षत्र आहे त्या नक्षत्रांच्या वाटचालीवरनं सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि नक्षत्र यांच्या सर्वांच्या मुवमेंटवरनं आपण ज्योतिषाचे गणित आखले जातात आणि त्यानुसार प्रत्येकाचं भवितव्य ह्या वाटचालींवरच अवलंबून असतं. थोडक्यात काय, मनुष्य असो या वेगवेगळे आपले जे राष्ट्र आहेत त्याचंसुद्धा भविष्य आपण ज्योतिषशास्त्राद्वारे सांगू शकतो. तसंच पाश्चिमात्य देशामध्ये सूर्यराशी म्हणजे सूर्याच्या मुवमेंटवरनं सर्व काही भविष्य सांगलं जातं. तर ज्योतिषशास्त्र हे शिकायला खूप म्हणजे इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तुम्ही जर इंटरेस्ट घेतला तर ज्योतिषशास्त्र तुम्ही व्यवस्थित शिकू शकता. ज्योतिषशास्त्रामध्ये असं आहे की मनुष्याच्या जन्मापासून ते मनुष्याच्या मृत्यूपर्यंत सर्व काही सांगू शकतं. मनुष्याची म्हणजे फार पूर्वी असं होतं की ग्रह नक्षत्रांच्या हालचालींवरनं मनुष्याचं भविष्य सांगितलं जायचं. तसंच कुठलंही चांगलं कार्य करायचं असेल किंवा कुठलंही होम हवन किंवा कुठलंही म्हणजे घर बांधायचं असं इव्हन, तर ते सुद्धा ग्रह नक्षत्रांच्या हालचालींवरनं सांगितलं जायचं. हे कोणी असं माणूस नाही सांगायचं. जे गुरु होते, प्रत्येक गुरु, तर त्या गुरूंनी ते वेदाच्या अध्ययनाने आणि ज्योतिषशास्त्राच्या अध्यापनाने सर्वांना ते माहिती द्यायचे. म्हणजे काही जे कोणाला लागत असेल की घर बांधायचं आहे किंवा कोणाला कोणाचा जन्म झाला असेल
तर ते हे वेदाध्ययनाने गुरु सांगायचे. ज्योतिषशास्त्र हे म्हणजे फार पूर्वीपासून आलेलं आहे. ज्योतिषशास्त्र इतकं सोपं नाही आहे शिकायला, फार फार खोलवर आहे. पण कसं आहे, जर तुम्ही इंटरेस्ट घेतला तर ते नक्की तुम्ही शिकू शकता. तसेच म्हणजे ज्योतिषशास्त्राचं नाथपंथीयांनीसुद्धा म्हणजे भरपूर त्याच्यावर अध्ययन केलेले. म्हणजे थोडक्यात गोरक्षनाथ म्हणा, मच्छिंद्रनाथ हे नवनाथ होते. यांनीसुद्धा ज्योतिषशास्त्रावर अनेक अध्यापन करून त्यांना लोकांचं कल्याण केलेलं आहे. ज्योतिषशास्त्र जे हे शिकावं तितकं मोठं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या हिंदू धर्मात 12 राशी आहेत. पहिली आहे मेष रास, दुसरी आहे वृषभ रास, तिसरी आहे मिथुन रास, चौथी आहे कर्क रास, पाचवी आहे सिंह रास, सहावी आहे कन्या रास, सातवी आहे तुळ रास, आठवी आहे वृश्चिक रास, नववी आहे धनुरास, 10वी आहे मकर रास, 11वी आहे कुंभ रास आणि 12वी आहे मीन रास. म्हणजे जे काही ज्योतिष जे काय आपल्याला सांगतात काही फलादेश वगैरे, ते ह्या 12 राशींच्या याच्यानुसार सांगतात. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा 12 राशींमध्ये डिवाईड झालेला आहे. म्हणजे कुठलाही मनुष्य, समजा फॉर एक्झाम्पल आज कुठला मनुष्य जन्मला, कुठला मुलगा जातक जन्मला, तर ग्रह नक्षत्रांची जी काय त्यावेळेची कंडिशन असेल, म्हणजे ज्या कुठल्या अँगलमध्ये ग्रह नक्षत्र असतील त्या अँगलनुसार चंद्र त्यावेळेस कुठल्या राशीत आहे आणि ती रास त्या मुलासाठी किंवा त्या मुलीसाठी जे काय त्या जातकासाठी ॲप्लाय होते. थोडक्यात काय तर चंद्र आणि नक्षत्र, ग्रह नक्षत्र यांच्या ज्या असलेल्या त्यावेळच्या कंडिशननुसार, त्यावेळच्या असलेल्या काय म्हणतात म्हणजे त्यावेळच्या असलेली त्यांची कंडिशन, त्यांची स्थिती ह्यानुसार मनुष्याची रास, मनुष्याची जन्मरास आणि मनुष्याचे कर्म हे ठरलेले असतात. ज्योतिषशास्त्रात इव्हन हेही आहे की पूर्वकर्मसुद्धा आपण सांगू शकतो. म्हणजे एक जे कुंडलीतलं एक घर आहे, त्या घरात आपण त्या मनुष्याचे पूर्वकर्मसुद्धा सांगू शकतो. प्रत्येक मनुष्य हा असाच जन्माला आलेला नसतो, तो येताना त्याचे पूर्वकर्माची फळंसुद्धा घेऊन असेल. काही जण म्हणतात की मी एवढं कष्ट करतो पण माझ्या हाताला फळ म्हणजे नाही का यश येत नाही. त्याचं रिझन असं आहे, ह्या जन्मात भले तुम्ही कर्म करतायत योग्य, परंतु पूर्वजन्मातले कर्म हे तुम्हाला आडवे येत असतात. आणि ते आपण ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणजे कोणाची कुंडली बघून ते सांगू शकतो आणि त्याच्याद्वारे त्याचं निरसन, त्या म्हणजे नाही का त्या केलेल्या कर्मांची आपण दाहकता कमी करू शकतो. पूर्ण कर्म तर आपण ते कर्म कोणताही ज्योतिष हा कमी करू शकत नाही त्याचे, पण त्याची दाहकता जी आहे, थोडक्यात दाहकता म्हणजे काय तर त्याचा जो काय त्रास आहे, कष्ट आहे, ते आपण पर्सेंटेजमध्ये म्हटलं गेलं तर 100% जर ते असेल तर ते आपण 30-40% कमी करू. पण 60-70% तर हे त्या मनुष्याला भोगावे लागेल. का तर त्यांनी केलेले पूर्वकर्म हे चांगले असतील तर त्याला चांगले फळं मिळतील या जन्मात, वाईट असतील तर त्याला वाईट फळं त्याप्रमाणे मिळतील. त्यामुळं ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला पूर्वकर्माचे पण फळं म्हणजे हे मार्गदर्शन करू शकतं आणि पूर्वजन्मातले जे काय तुमचं कर्म आहे त्याचं मार्गदर्शन करू शकतं. आणि ह्या जन्मातलं सुद्धा ज्योतिषशास्त्र असं आहे की तुम्ही पुढे किती जन्म घेऊ शकता हे आत्ता तर सध्या कोणाला ते सांगता येणार नाही, पण पूर्वीच्या काळी ऋषीमुनी हेही सांगायचे तू पुढच्या जन्मात कुठल्या जन्म घेशील किंवा कुठल्या गतीला जाशील हे सुद्धा ते सांगत होते. का तर त्यावेळेस ते शास्त्र फार प्रचंड प्रगल्भ होतं. ह्या आताच्या काळात कसं आहे, कलियुगाच्या प्रभावामुळं आणि तसेच जे काय आपल्या भारतावर जे काय परकीय आक्रमण झाले त्यामुळे काय झालं, ज्योतिषशास्त्राचे अखंड अनेक वेद होते, म्हणजे हे होते पुस्तकं होती किंवा त्याच्यावर लिहिलेली पुस्तकं होती, ती सर्व नष्ट झाली. त्यात ते काही मोजके राहिले. त्यानुसार आजकालचे आपले ज्योतिष ते अध्ययन करून ते आपल्याला सांगतात. ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रकार आहेत, म्हणजे नाही का
कृष्ण ज्योतिष, तसेच आपलं जे नॉर्थ इंडियन जे आहे त्यांचे एक ज्योतिष आहे. म्हणजे पाहण्याची कृष्णमूर्ती आणि नॉर्थ इंडियन प्रमाणे सांगण्याची, असे दोन प्रकारचे शास्त्र, दोन प्रकारचे प्रिडिक्शन आपल्या इथं सांगितलं जातं. आहे तर लाल किताब एक त्यातला एक अजून एक प्रकार आहे. म्हणजे सांगायचं काय तर प्रत्येक बाबी आहे त्याच्यानुसार आपण ज्योतिष सांगू शकतो. तसेच पाल्मिस्ट्री आहे, म्हणजे हात बघूनसुद्धा ज्योतिष सांगू शकतो. चेहरा फेस रिडिंगवरनं ज्योतिष सांगू शकतो. तसेच काय म्हणतात त्याला, डोळ्यांवरनं सुद्धा काही लोक सांगतात. अनेक शास्त्र आहेत. ज्योतिषशास्त्र जे आहे ते फार प्रचंड आहे, फार मोठं आहे. त्यातलं आपण म्हणजे कोणी, म्हणजे मी असो किंवा मोठमोठाले पंडित असो, कोणी ते सहजरित्या सांगू शकत नाही. आपण आजकाल जे सांगतोय ते फार म्हणजे 10-20% सांगतोय. तर त्यामुळं ज्योतिषशास्त्र शिकणं आणि ज्योतिषशास्त्राविषयी माहिती असणं फार चांगलं. ज्योतिषशास्त्र हे एक सिग्नलप्रमाणे तुम्ही यूज करा. असं नाही की मी कोणत्याही ज्योतिषाने सांगितलं म्हणजे ते 100% बरोबर, असं नाही. ज्योतिषशास्त्र हे एक सिग्नल आहे. जसं आपण गाडी चालवताना रस्त्यावरनं गाडी चालवत असतो आणि काही म्हणजे पुढं ट्रॅफिक आहे, तर सिग्नल असतो. ते सिग्नल आपल्याला रेड कलर दाखवतो. रेड कलरचा सिग्नल देतो म्हणजे काय, तुम्ही थांबा, पुढचं ट्रॅफिक कमी होऊन द्या, मग तुम्ही पुढं हिरवा जेव्हा दिवा लागतो त्यावेळेस तुम्ही पुढे जा, असं ते सांगत असतं. त्याप्रमाणे ज्योतिष आहे. ज्योतिषामध्ये सुद्धा तुम्हाला ते सांगतं की बाबा हे पुढं काही असं होणार आहे तर सावध राहा. म्हणजे तो लाल दिवा दाखवतं. आणि जर समजा काही चांगलं होणार असेल तर बाबा तू मार्गस्थ हो त्या पथावरनं, हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगतं. ज्योतिषशास्त्रामध्ये दुसरे काही मंत्र वगैरे आहेत, जेणेकरून तुम्हाला जे काय त्रास होणार आहे किंवा त्रास होत असेल किंवा म्हणजे त्रास झाला असेल त्याबद्दल काही मंत्र, म्हणजे ग्रहांचे मंत्र म्हणा, नक्षत्रांचे मंत्र म्हणा किंवा देवी देवतांचे मंत्र आहेत की त्यांचा पाठ केल्याने, ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांनी ते सांगितलं आहे की ह्यांचा पाठ केल्याने आपल्यावर येणारी विपत्ती म्हणा किंवा आलेली विपत्ती म्हणा किंवा येणार असलेली विपत्ती ही काही प्रमाणात कमी होते. असं नाही मी म्हणत मी 100%, पण काही प्रमाणात. शेवटी काय तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय कुठलीही साध्य होत नाही गोष्ट. भगवंताचं नामस्मरण करणं हे सर्वात मोठं आपल्यासाठी एक उपाय आहे. त्यामुळं इष्टदेवतेचं आराधना करा, इष्टदेवतेला भजा. जी काय आपली दुःख आहेत ही इतर कोणाला सांगण्यापेक्षा आपल्या इष्टदेवतेला, आपल्या भगवंताला सांगितलं तर काय, म्हणजे माझं जे म्हणजे हे आहे अनुभव, त्यानुसार ते दुःख भरपूर प्रमाणात कमी होतं. हां, सोसावं तर लागणार, कारण का आपले पूर्वकर्म आहेत. त्यामुळं तर ते त्या जो प्रमाण आहे ते फक्त कमी होतं, एवढंच मी सांगेल. त्यासाठी तुम्ही ज्योतिषशास्त्राचा आधार घ्या. भले तुम्ही एक जसं तुम्ही पुस्तक एखादं वाचता एका इंटरेस्टने आणि त्यातलं जेवढं घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घेतात, त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्राचं तुम्ही अनुसरण करा. ज्योतिषशास्त्रातलं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्या. बाकी तुम्ही केलेले कर्म, तुम्ही जे कर्म करत आहात ते शेवटी आहे. त्यामुळं ज्योतिषशास्त्र हे जसं 40-50% आहे, तसंच बाकीचे पण आपण प्रयत्न, आपले पूर्वकर्म, तसेच आपण आत्ता करत असले कर्म, या सर्वांचा मेळ मिळून आपल्या जीवनाचं 100% जे काय आहे ते ह्या सर्वांवर डिपेंड आहे. त्यामुळं माझं म्हणणं असं आहे, ज्योतिषशास्त्र हे शिका. जसं मी माहिती देतो आहे, हसत खेळत बोलत चालत माहिती घ्या. एक माहिती घ्या जेणेकरून तुमचं ज्ञान वाढेल. एक माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला एक नाही का त्या शास्त्राविषयी आवड निर्माण होईल आणि गोडी निर्माण होईल आणि तुम्ही एक काय म्हणता अनुभव घेताल त्यातनं. यासाठी सर्वांना हीच विनंती आहे की माझे पुढील आणखी काही भाग येतील ज्योतिषशास्त्रावर, मी आणखी माहिती देईन. तर आत्ता मी फक्त जस्ट तुम्हाला ज्योतिषशास्त्राची एक बेसिक माहिती सांगितली की 18 मुनींनी मिळून हे ज्योतिषशास्त्राचं जो काय अभ्यास आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. व्यास पहिले म्हणजे प्रथम महादेव,
महादेवांपासून सूर्यदेव, सूर्यदेवांपासून व्यास ऋषी, व्यास ऋषींपासून मग बाकी जे 18 महर्षी होते, भृगुमुनी, पराशर, वाल्मिकी, वसिष्ठ आणि अजून अन्य जे काय आहे जैमिनी ऋषी, जे काय ते 18 ऋषींनी हे आपल्यापर्यंत ते पोचवलं ज्ञान. तर त्या ज्ञानाचा आदर करा. ज्योतिष हे हसण्याचं किंवा टाईमपास म्हणून म्हणण्याचं शास्त्र नाही. ज्योतिष हे फार मोठं शास्त्र आहे, जेणेकरून तुमचं ज्ञान वाढेल. तुमचं पुढचं जे काय आहे भवितव्य हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगू शकेल. एक ॲज अ सिग्नल म्हणून, नाही ते पूर्ण डिपेंड म्हणून राहू नका त्यावर. तर सिग्नल म्हणून त्याचा हे घ्या की जीवनात पुढे जायचं असेल तर त्याच्यासाठी जे मार्गदर्शन पाहिजे ते ज्योतिषशास्त्र तुम्हाला नक्की देईल. चांगले ज्योतिष आपल्या हिंदुस्थानात आहेत, त्यांच्या काय म्हणतात अनुभवाने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे चला. त्यांचा त्यांचं मार्गदर्शन करा. त्यांचं मार्गदर्शन ह्याकरता तुम्ही जे प्रयत्न करता, काही वेळेस माणूस फ्रस्ट्रेट होतो. वाईट विचार येण्यापेक्षा जर त्या ज्योतिष जे आहेत चांगले त्यांच्याकडे गेले, त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर ते वाईट विचार तुमचे चांगले विचारात कन्वर्ट होतील आणि तुम्ही पुढे चांगले कर्म करून तुम्ही यश मिळवा. तुमची जेव्हा म्हणजे भगवंताकडे जायची वेळ तर आनंदाने तुम्ही जाताल. तर हेच सांगायचं मला की ज्योतिषशास्त्र हे फार अगाध आहे. त्याच्याविषयी माहिती माझ्याच नाही, अजून बाकी ठिकाणावरून पण घ्या, आनंदाने स्वीकारा. ज्योतिषशास्त्राचे मार्गदर्शनाने तुम्ही पुढे यशस्वीरित्या वाटचाल करता, हे मला एकदम 100% तुम्हाला सांगायचे. तर मित्र हो, अजून अनेक एपिसोड मी पुढे करणार आहे त्यावर, ज्योतिषशास्त्रावर अनेक भाग तुम्हाला सांगणार आहेत ज्योतिषशास्त्राचे. सांगायचं एकच आहे, ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या परिवारातल्या सदस्यांपर्यंत, अजून नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी मला कमेंट नक्की करा. मी हा व्हिडिओ जसं लाईव्हवर आहे तसं मी अपलोड पण करणार आहे माझ्या चॅनलवर नंतर. तर तो पहा, शेअर करा, आणि लोकांपर्यंत पोचवा. जर काही एवढं हुशार नाही की म्हणजे नाही का तुम्हाला लगेच म्हणजे परफेक्ट हे सगळं सांगणार. थोडंफार माझ्याकडनं पण चुका होता, मनुष्य आहे शेवटी. तर माझ्या चुकांना माफ करा आणि त्यात काही चूक असं म्हणजे काय बदल करायचे असतील किंवा काय चेंजेस करायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या काय ज्योतिषशास्त्राच्या माहितीबद्दल नक्की तुम्ही मला कमेंट करा. बाकी सर्व तुमचंच कल्याण हो, भगवंताच्यांनी हीच विनंती करतो आणि तुमची आज्ञा घेतो. नमस्कार, धन्यवाद. ज्योतिषशास्त्राचा पुढला भाग मी नक्कीच लवकरात लवकर आणेन. त्याबद्दल माझं हे सर्व काय ऐकल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्री.